आषाढ महिना सुरू झाला की घराघरात कापण्या केल्या जातात. तर आज आपण 2 प्रकारच्या कापण्या कशा करायच्या ते बघणार आहोत. साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन ह्या जर कापण्या केल्या तर आपल्याला एकदम परफेक्ट अशा कापण्या करता येतात. कुणाला मऊसूत कापण्या आवडतात तर कुणाला कुरकुरीत अशा कापण्या आवडतात. तर आज आपण कापण्याचे 2 प्रकार एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते मी सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये बंद न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. 1 वाटी गूळ घेतला आहे आणि याच वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत. आता भांड्यामध्ये गूळ घालून घेतला आणि त्याच वाटीने अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी गुळामध्ये घालून घ्यायचं आणि असंच भांडं आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत. फक्त आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. चमच्याने असं हलवून घेतलं की पटकन आपला गूळ विरघळला जातो. आता परातीमध्ये ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने 2.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे दोन्ही पिठं मीठ सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता पळीमध्ये 3 चमचे मी तेल घेतलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि कडकडीत तेल ह्या पिठावर आपल्याला घालून घ्यायचं आहे. गरम आहे म्हणून आधी चमच्याने असं हलवून घ्यायचं आणि हे तेल ह्या पिठाला आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे तर आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतात. आता या पिठाला सगळं तेल चोळून घेतल्यानंतर आपलं हे गुळाचं पाणी आहे ते गाळणीनं या पिठामध्ये असं गाळून घ्यायचं. आधी अर्धं पाणी मी गाळून घेतलं आणि नंतर लागलं तर आपण पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. आता पिठाचा गोळा आपल्याला चांगला घट्टसर असा मळून घ्यायचा आहे आणि राहिलेलं गुळाचं पाणी सगळं यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण एकदम समान झालेलं आहे. तुम्ही बघा, पिठामध्ये आधी बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर घालायची राहिली, त्यामुळे मी आता अर्धा चमचा बडीशेप पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घेतली आणि परत पीठ आपण चांगलं असं मळून घेऊया. सुंठ पावडर बडीशेप पावडर घातली ना आपल्या कापण्या एकदम चवदार आणि खमंग अशा तयार होतात. कापण्याचं पीठ पातळ मळायचं नाही, एकदम घट्ट मळायचं म्हणजे आपल्या कापण्या एकदम छान तयार होतात. यावर झाकण झाकून अर्धा तास आपण मुरण्यासाठी ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. आता कापण्या करायला घेऊया. बघा, छान मऊसूद आपलं हे कापण्याचं पीठ आहे ते तयार झालेलं आहे आणि आता एकसारखे याचे गोळे करून घेऊया. एकसारखे गोळे केले ना आपल्याला पटापट लाटता येतात. थोडंसं पीठ लावून घेतलं आणि मोठी चपाती आपण याची लाटून घेऊया. आधी आपण मऊसूद कापण्या करणार आहोत. थोडी चपाती लाटून झाली की यावरून आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे. कडेपर्यंत सगळ्या बाजूनी चांगली खसखस लावून घ्यायची. परत लाटण्याने लाटून घेऊया म्हणजे आपली खसखस निघणार नाही. अशी आतपर्यंत चांगली खसखस बुडली ना तेलामध्ये सुद्धा तळताना जास्त आपली खसखस तेलामध्ये तरंगत नाही. आता दुसऱ्या बाजूनी पण कडेपर्यंत अशी खसखस लावून घ्यायची आहे. सगळ्या बाजूनी एकसारखी अशी ही चपाती लाटून घ्यायची, त्यामुळे सगळ्या कापण्या आपल्या एकसारख्या येतात. आधी आपण या चपातीचे चारही भाग कापून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला कापण्या एकदम पटकन आणि व्यवस्थित कापता येतात. आता आपण अशा एकसारख्या ह्या पट्ट्या कापून घेऊया. तुम्हाला किती लहान मोठ्या कशा कापण्या पाहिजे आहेत तशा तुम्ही कापण्या कापून घ्या. बघा, असं चौकोन केल्यामुळे पटापट आपल्याला ह्या कापण्या कापता येतात. कापण्या बघा कापून झाल्या. एवढ्या जाड कापण्या मी ठेवल्या आहेत, त्यामुळे आपल्या कापण्या टम्म फुगतात आणि मऊसूद होतात. आता आपण कुरकुरीत कापण्या कशा करायच्या ते बघूया. परत चपाती अशी मी पातळ बघा लाटून घेतली. आपल्याला कापण्या जर कुरकुरीत करायच्या असतील तर अशी चपाती एकदम पातळ लाटून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्या कापण्या एकदम कुरकुरीत तयार होतात. बघा, एवढी चपाती मी पातळ लाटून घेतलेली आहे. या चपातीला पण कसकस लावून घेतली आणि लाटण्याने लाटून घेतलं आणि आता कापण्या कापून घेऊया. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कापण्या कापून घ्या. आपण कापण्या कापतो ना त्यावेळेसच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे तेल पण चांगलं गरम होतं आणि इकडं आपल्या कापण्या पण कापून होतात. एवढ्या पातळ बघा मी कापण्या कापलेल्या आहेत, त्यामुळेच आपल्या कापण्या एकदम कुरकुरीत अशा तयार होतात. तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आधी ज्या आपण जाड कापण्या केलेल्या आहेत, त्या तळून घेणार आहोत. आता तेलामध्ये कापण्या आपण सोडून घेऊया.
जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या कापण्या आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मध्यम गॅसवर दोन्ही बाजूनी चांगल्या कापण्या आपण तळून घेणार आहोत. सारखं असं हलवत राहायचं आहे, त्यामुळे आपल्या कापण्या सगळ्या बाजूनी चांगल्या तळल्या जातात आणि आपल्या सगळ्या कापण्यांना एकसारखा रंग येतो. बघा, सगळ्या कापण्यांना आपल्या एकसारखा रंग आलेला आहे आणि छान अशा तळल्या गेल्या आहेत. आता ह्या काढून घेऊया. आता आपण कुरकुरीत कापण्या तळून घेऊया. ह्या पण कापण्या आपण मध्यम गॅसवर चांगल्या तळून घेणार आहोत. ह्या पण कापण्यांना सारखं असं हलवत राहायचं आहे, त्यामुळे सगळ्या बाजूनी चांगल्या तळल्या जातात आणि एकसारखा रंग आपल्या ह्या कापण्यांना येतो. ह्या पातळ कापण्यांना आपल्याला थोड्या जास्त तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्या कापण्या कुरकुरीत अशा तयार होतात. राहिलेल्या कापण्या पण आपण अशाच तळून घेऊया. सगळ्या कापण्या बघा मी तळून घेतल्या. ह्या जाड पहिल्या केलेल्या कापण्या बघा आतपर्यंत पोकळ आणि एकदम मऊसूद अशा झालेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्या एकदम कुरकुरीत आणि आतपर्यंत तळलेल्या. तुम्हाला दोन्हीपैकी कुठल्या कापण्या जास्त आवडल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझ्या या पद्धतीने एकदा तरी कापण्या करून बघा. मी केलेल्या कापण्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.